नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MCQ पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पोलीस प्रशासन या विषयावर 152 MCQ प्रश्नांचा व्हिडिओ आपणास सादर करत आहे व त्याचे PDF डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे. सुरू करूया MCQ पोलीस भरती पोलीस प्रशासन. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक. होमगार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1946. महाराष्ट्र कारागृह विभागाचे घोषवाक्य काय आहे? सुधारणा व पुनर्वसन. महाराष्ट्रातील पहिली महिला तुरुंग अधीक्षक कोण? स्वाती साठे. फिंगरप्रिंट ब्युरोचे मुख्यालय कोठे आहे? पुणे. पोलीस दलातील सर्वात खालचे पद? पोलीस शिपाई. इराकमधील प्रमुख दहशतवादी संघटना कोणती? ISIS. जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा FIR केला जातो, त्याचे विस्तारित रूप काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. महिला कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा कधीचा आहे? 2005. पुढीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? अप्पर पोलीस महासंचालक ADGP. ओसामा बिन लादेनला नेस्तनाबूत केलेल्या ऑपरेशनचे नाव काय? नेपच्यून स्पियर. MCOCA हा कशा संबंधीचा कायदा आहे? संघटित गुन्हेगारी. राष्ट्रीय पोलीस स्मारक कोठे आहे? नवी दिल्ली, चाणक्यपुरी. मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोठे आहे? मुंबई. SRPF रेझिंग डे कधी साजरा केला जातो? 6 मार्च. राज्यातील पोलीस दलात सर्वात ज्येष्ठ पद कोणते? पोलीस महासंचालक. पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? गृह. IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण कोठे दिले जाते? हैदराबाद, SVPNPA. भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय? रॉ. पुढे दिलेल्या कोणत्या राज्यात भारतीय लष्कराकडून ऑपरेशन गुडविल ही सदिच्छा दर्शक मोहीम राबवली गेली होती? जम्मू काश्मीर. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA ही संस्था कोठे आहे? पुणे. महाराष्ट्रात DYSP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? नाशिक. महाराष्ट्रातील वायरलेस ट्रेनिंग सेंटर कोठे आहे? पुणे. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते?
दक्षता. भारतात प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत कोठे उभारली जात आहे? गडचिरोली. सध्याचा मोटार वाहन अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? 1988. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांचा पदांच्या वर्गवारीनुसार अचूक चढता क्रम लावा. पोलीस शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. SRPFची स्थापना अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? 1951. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात? CCTNS. पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? राज्य सूची. ऑपरेशन ग्रीन हंट कशा संबंधित आहे? नक्षलवाद. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे? पुणे. तेलंगणामधील नक्षलवाद विरोधी संघटना कोणती? ग्रेहाउंड्स. माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे? SPG. महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. नायजेरियामधील दहशतवादी संघटना कोणती? बोको हराम. खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक हे IPS अधिकारी नाहीत? ED. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. भारतातील पहिली तृतीयपंथी PSI कोण? पृथिका याशिनी. राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? समादेशक. भारतीय नौदलाच्या कमांडोंना कोणते नाव आहे? मार्कोस. ग्रेहाउंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे? नक्षलविरोधी. नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणणारी योजना कोणती? आत्मसमर्पण योजना. मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षीचा आहे? 1887. ऑपरेशन ग्रीन हंटर कशासाठी राबवले जाते? नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी. मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी केव्हा झाली? 1 जुलै 1989. राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या पातळीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? फोर्स 1. भारतीय सैन्यातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे? परमवीर चक्र. CCTNS कशा संबंधी प्रणाली आहे? गुन्हे व गुन्हेगार. दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय कोठे आहे? पुणे.
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना कोणती? लष्कर ए तोयबा. पंडित नेहरूंनी महाराष्ट्र पोलिसांना कोणत्या वर्षी ध्वज प्रदान केला? 1961. महाराष्ट्रात वाहतूक पोलीस कोणत्या रंगाचा शर्ट घालतात? पांढरा. महाराष्ट्र पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? 21 ऑक्टोबर. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गोरेगाव, मुंबई. भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे? पुणे. महाराष्ट्रात रेल्वे परिक्षेत्राचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. महाराष्ट्र स्टेट वायरलेस सेंटरचे मुख्यालय कोठे आहे? पुणे. महाराष्ट्र पोलीस ध्वज दिन कधी साजरा केला जातो? 2 जानेवारी. गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय कोठे आहे? नाशिक. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोठे आहे? हेग. केंद्रीय पातळीवर SRPFला समांतर अशी संघटना कोणती आहे? CRPF. पोलीस प्रशासनातील सर्वात कनिष्ठ पद कोणते? पोलीस शिपाई. महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात? पोलीस महासंचालक. महाराष्ट्र सुरक्षा दल MSFचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याचा सध्याचा कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय? CCTNS. दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करता कामा विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती? NIA. पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद हे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? पोलीस निरीक्षक. ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण अधिनियम कधीचा आहे? 2000. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? फोर्स 1. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? लिओन, फ्रान्स. खालीलपैकी बरोबर पर्याय ओळखा. पोलीस शिपाई, नाईक, हवालदार, जमादार. महाराष्ट्र पोलीस कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात? गृह मंत्रालय. नक्षलवाद्यांच्या मूळ छोट्या गटास काय म्हणतात? दलम. पोलीस संशोधन व विकास संस्था BPR&D कोठे आहे? नवी दिल्ली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर
राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली? नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना कधी झाली? 2010. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब कधी सुरू झाली? 15 ऑगस्ट 2016. दलम म्हणजे काय? नक्षलवाद्यांची सशस्त्र तुकडी. IPS अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते? केंद्रीय लोकसेवा आयोग. महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलीस शाखेची स्थापना कधी झाली? 1993. महाराष्ट्र पोलीस दलातील चालू असलेली CCTNS सिस्टीम म्हणजे? क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स. खालीलपैकी कोणता ई-गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे? CCTNS. PSI व DYSP यांना पोलीस प्रशिक्षण कोठे दिले जाते? नाशिक. NSG मध्ये समाविष्ट पहिली स्वदेशी कुत्र्याची जात कोणती? मुधोळ हाउंड्स. होमगार्डचे ब्रीदवाक्य काय आहे? निष्काम सेवा. खालीलपैकी कोणते बल अर्धसैनिक बल नाही? मुंबई पोलीस. महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात? उपविभागीय पोलीस अधिकारी. पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? वर्ग क. महिलांसाठीचा पहिला SRPF गट कोठे आहे? काटोल, नागपूर. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हिंगोली. अतिरेक्यांशी लढा देण्यासाठी 26/11 नंतर महाराष्ट्र राज्यात कोणत्या विशेष दलाची स्थापना करण्यात आली? फोर्स 1. महाराष्ट्र पोलीस ध्वज दिन कोणत्या दिवशी असतो? 2 जानेवारी. शिकाऊ लायसन्सची लर्निंग लायसन्स वैधता किती असते? 6 महिने. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख असतात? पोलीस अधीक्षक. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? गुप्तहेर. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे? पुणे. पोक्सो ॲक्ट हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बाललैंगिक अत्याचार. पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या परिशिष्ट 7 मधील कोणत्या सूचीमध्ये नमूद केले आहे? राज्यसूची. रॅपिड ॲक्शन फोर्स RAF हे विशेष पोलीस पथक
कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे? CRPF. महाराष्ट्रात नक्षलवाद विरोधी अभियानाचे मुख्यालय कोठे आहे? नागपूर. पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते? पोलीस महासंचालक DGP. नक्षलवादी चळवळीचे नेतृत्व कोणी केले? चारू मुजुमदार आणि कानू सन्याल. मोटार वाहन दुरुस्ती विधेयक कोणत्या वर्षी लागू झाले? 2019. पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम कोणाकरिता राबविला जात आहे? नोकरपेशा महिला. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? राज्य सूची. इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? लिओन, फ्रान्स. महाराष्ट्र मोटार वाहन नियम कोणत्या वर्षीचा आहे? 1989. मोटार ट्रान्सपोर्ट ट्रेनिंग सेंटर कोठे आहे? पुणे. खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? 21 ऑक्टोबर. खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? सहाय्यक पोलीस निरीक्षक. पोलीस कॉन्स्टेबलचे लगतचे वरचे पद कोणते आहे? पोलीस नाईक. कोब्रा बटालियनचा अर्थ काय? कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट ॲक्शन. बांगलादेशमधील दहशतवादी संघटना कोणती? जमात उल मुजाहिद्दीन. होमगार्डच्या प्रमुखांना काय म्हणतात? महासमादेशक. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 2 जानेवारी. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करतो? ACB. गडचिरोलीत नक्षलविरोधी काम करणाऱ्या संघटना कोणत्या? कोब्रा बटालियन व C60. अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? सुराबर्डी, नागपूर. SRPF जवानाच्या उजव्या खांद्यावरती काय असते? SRPF ग्रुप क्रमांक. महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय कोठे आहे? पुणे. संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या महिला नागरी पोलीस सल्लागार कोण? किरण बेदी. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? महसूल विभाग. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. मुंबईवर दहशतवादी हल्ला कधी झाला? 26 नोव्हेंबर 2008. फोर्स 1
या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हे कोणते? चंद्रपूर व गडचिरोली. महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? SRPF. महाराष्ट्र रॅगिंग विरोधी अधिनियम कधीचा आहे? 1999. महाराष्ट्रात पहिल्या महिला SRPF गटाचे ठिकाण? काटोल, नागपूर. महाराष्ट्राचे दहशतवादी विरोधी पथकाचे खालीलपैकी संक्षिप्त नाव काय? ATS. माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? 2005. अमरावती जिल्ह्यातील खुले कारागृह कोठे आहे? मुर्शी. पुढीलपैकी कोणती फोर्स नक्षल विरोधी कमांडो फोर्स नाही? फोर्स 1. दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो? अँटी टेररिस्ट स्क्वॉड. भारतातील पहिला रोबोट पोलीस कोठे सुरू झाला? तिरुअनंतपुरम, केरळ. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? किरण बेदी. दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? 21 ऑक्टोबर. पोलीस ध्वजावर कोणत्या हाताचा पंजा आहे? उजवा हात, अभयदर्शक. महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र CPR कोठे आहे? पुणे, 1992. KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? रशिया. मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला कोण? मीरा बोरवणकर. खालीलपैकी कोणते भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दल नाही? राज्य पोलीस. महाराष्ट्रात IRB भारतीय रिझर्व्ह बटालियन क्रमांक 14 कोठे आहे? संभाजीनगर. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? गडद निळा. ट्रॅफिक पोलीस अति वेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात? स्पीड गन. नक्षलवादाची चळवळ कोणत्या ठिकाणी भारतात प्रथम चालू झाली? नक्षलबारी. कोब्रा चे पूर्ण रूप काय आहे? कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूट ॲक्शन. MSF चे घोषवाक्य काय आहे? सुरक्षा, विश्वास. इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव काय आहे? मोसाद. तातडीने पोलीस मदत मिळण्यासाठी
नवीन प्रणालीचे खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल? 112. रेल्वे सुरक्षा बल हे कोणाच्या नियंत्रणात काम करते? रेल्वे मंत्रालय. गर्भलिंग विरोधी चाचणी कायदा PCPNDT कधीचा आहे? 1994. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण 50,000 प्लस बिग MCQ प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल. धन्यवाद.